Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण यावर्षी महाराष्ट्रामध्ये BMS साठी सेफ स्कोर काय असू शकतो त्या संदर्भाने माहिती घेणार आहोत। जेही विद्यार्थी नीट UG 2026 ची परीक्षा देऊन आलेले आहेत, अशा जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी आपापला जो काही एक्सपेक्टेड स्कोर आहे तो आन्सर की नुसार काढलेला असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी मी जो काही आता एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणार आहे तो काळजीपूर्वक पाहत रहा। मी जे काही मार्क आता सांगत आहे त्यापर्यंत जर तुमचे मार्क येत असतील तर तुम्हाला देखील यावर्षी महाराष्ट्रामध्ये BMS ला प्रवेश मिळू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हा जो काही डाटा आहे तो मागील वर्षीचा पाहत आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मागील वर्षी महाराष्ट्रामध्ये BMS व BHMS साठी जवळपास 7 ते 8 राऊंड झालेले होते। या राऊंडचा जो काही आपण शेवटचा कट ऑफ आहे तो पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी आहे सिरियल नंबर, त्यानंतर ऑल इंडिया रँक, विद्यार्थ्याचा जो काही नीटचा रोल नंबर आहे तो आहे, विद्यार्थ्याचं नाव, कॅटेगरी, विद्यार्थ्याला कोणतं कॉलेज मिळालं आहे ही माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी जर आपण जे काही विद्यार्थ्यांचे मार्क होते ते पाहिले तर जवळपास ह्या ज्या काही कॅटेगरीज आहेत या सर्व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 270 प्लस मार्कापर्यंत मागील वर्षी BMS ला प्रवेश मिळाला होता। या विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कोणतं कॉलेज मिळालं होतं, आदित्य आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बीड या कॉलेजमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता। जर आपण या वर्षीचा विचार केला तर या वर्षी महाराष्ट्रामध्ये साधारण 300 प्लस मार्कावर विद्यार्थ्यांना BMS कॉलेज मिळेल। जर तुम्हाला चांगलं जुनं कॉलेज हवं असेल तर त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी साधारण 350 प्लस मार्क लागतील। ज्या विद्यार्थ्यांचे 300 प्लस मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना कॅपराऊंड मार्फत BMS ला महाराष्ट्रात प्रवेश मिळून जाईल। ज्या विद्यार्थ्यांचे 10-20 मार्क कमी येत आहेत अशा विद्यार्थ्यांनी निकाल लागूजेपर्यंत वेट करा। जी काही तुमची फायनल ऑल इंडिया रँक आहे ती आल्यानंतर आणखी क्लॅरिफिकेशन मिळेल। परंतु तुर्तास ज्या विद्यार्थ्यांचे आन्सर की नुसार 300 प्लस मार्क येत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये BMS ला प्रवेश मिळेल। या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच ज्याही विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी नोंदणी करू शकतात। सध्या आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन पेड काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत। पेड काउन्सिलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशन मिळेपर्यंत योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जातं, जेणेकरून कमी मार्कवर देखील तुम्हाला योग्य कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा। तर जेही विद्यार्थी इच्छुक असतील अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे काही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करा व या संदर्भाने तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता।